तर अमेरिकेला अचानक शहाणपणा का सुचलेला आहे ते पाहूयात। कारण क्रमांक 1 आहे कतार। इराणकडून कतारच्या रास लफान या जगातील सर्वात मोठ्या गॅस प्रकल्पावर हल्ला झालाय। यामध्ये कतारचं अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाले। ऊर्जा क्षेत्रामध्ये त्यामुळे एकच खळबळ ही उडाली आहे। दुसरं कारण आहे आखाती देश। यूएई, कुवेत, बहरीनच्या अनेक तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर इराणनं हल्ले केलेत। यामुळे तेलाचं उत्पादन घटलंय, परिणामी दर वाढलेत। तिसरं कारण आहे होर्मुझची सामुद्रधुनी 22 दिवसांपासून बंद आहे। यामुळे यूएई, कतार, ओमान या देशांना आपलं तेल निर्यात करता येत नाहीये। यामुळे तेल निर्यातदार आणि आयातदार देशांकडून अमेरिकेवर प्रचंड दबाव हा आलेला आहे। चौथं कारण आहे लढाऊ विमान। अमेरिकेचं F-35 हे लढाऊ विमान इराणनं पाडलंय। यामुळे इराणच्या क्षेपणास्त्रांची क्षमता सिद्ध झाली आहे। पाचवं कारण आहे डियोगो गार्शिया। भारतीय उपसागरातील डियोगो गार्शिया बेटावर अमेरिका, ब्रिटनचे लष्करी तळ आहेत। या बेटाच्या दिशेने इराणनं 2 क्षेपणास्त्र डागली। क्षेपणास्त्र बेटावर पडलं नाही, मात्र इराण 4000 किलोमीटर अंतरावर क्षेपणास्त्र मारा करू शकतो हे यामुळे सिद्ध झालंय।